नमस्कार मित्रांनो, तर हा निफ्टीचा चार्ट आहे. निफ्टीने क्लोजिंग दिली 21,951. तर आपण काल सांगितलं होतं की 22,025च्या जर खाली क्लोजिंग मिळाली तर मार्केट डाऊन साईड जाईल आणि त्यावेळेस पहिले टार्गेट असणार आहे आपलं 21,978 आणि सेकंड टार्गेट असणार आहे 21,937. तर आपले दोन्ही लेवल्स नेट टार्गेट दोन्ही लेवल्स आपल्या कम्प्लीट काम केलं आहे. तर उद्या बघूया की मार्केटमध्ये काय होऊ शकतं. तर उद्यासाठी महत्वाची एक लेवल आहे, एसएमसी लेवलच्या खालीच क्लोजिंग दिली, पण मार्केट कुठल्या साईडला सस्टेन राहते म्हणजे अप साईडला का डाऊन साईडला. जर 21,974च्या वरती जर मार्केट सस्टेन राहिलं तर त्यावेळेस पहिले टार्गेट असणारे 22,024 आणि 22,069 आणि 21,937च्या खाली जर मार्केट सस्टेन राहिलं तर मार्केट डाऊन साईडला यायचे चान्सेस असणार आहेत. त्यावेळेस टार्गेट असणारे 21,873, 21,840 आणि 21,759. तर बघूया आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं. आणि उद्या मंथली एक्सपायरी सुद्धा आहे, तर सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा. तर बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 45,963 आणि एक लेवल होती 45,910. हा एक स्ट्रॉंग सपोर्ट होता, त्या स्ट्रॉंग सपोर्टवरतीच मार्केट क्लोज झालेलं आहे. याच सपोर्ट आपल्याला उद्या रेजिस्टन्सच्या रूपात काम करताना दिसेल. जर मार्केट ह्या लेवलच्या वरती जर सस्टेन राहिलं तर त्यावेळेस आपल्याला पहिलं टार्गेट असणार आहे 46,065, 46,229 आणि 46,333. आणि डाऊन साईडला याच लेवलच्या खाली जर मार्केट सस्टेन राहिलं तर 45,702, 45,634 आणि थर्ड टार्गेट असणारे 45,300. तर सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा. उद्या मंथली एक्सपायरी आहे आणि भरपूर प्रॉफिट्स कमवा. थँक्यू.